थोडस उशीर झालो. म्युन्सिपाल्टीतली सवय ना एवढ्यात कशी जातली या. हो म्युन्सिपाल्टीतलो सकाळचो 10चो ड्युटीचो टाइम असा. अगदी 10 म्हणजे अगदी 10. 9 वाजून 60 मिनिटांनी 10चे टोले पडतले आणि 9 वाजून 61 मिनिटांनी 10 वाजल्याचा मी तरी कधी ऐकला ना. तुम्ही ऐकलात? त्याच्या बँकाची सवय एवढ्यात कशी जातली. आणि आता रिटायर गेलो. माझ्यात नेमकं लक्ष गेलो. हा तुका होई असा इलेक्टर वयाची ती आता म्हणतो इलेक्टर मध्ये साखर जरा जास्त करा बाबा. नका लागली असा ना. तू घराकडे घर काही नका कंटाळा येतो. या गोड खाऊ नको त्या गोड खाऊ नको. ह्या कुडू खा त्या कुडू खा. जीव हिटलो. काय सांगतास का? मला माझ्या साखर जास्त. तुझा काय माझा अरे सारख्याच मध्ये थांब आता तुने घे आणखी अक्का ठार घे बाई. आता कानी चाय काय टाटासू आणि भात काय पापासून खाऊ का. तसा नाही रे. बघितलो होत माझ्या औषधी होत नो इटो पाहिलो असा. अरे माय भया लागतच किती दडू बरो हो इटो बा. तो आमच्या समोरच्या साईड राहता हा माझ्या लहानपणी तो दोस्त हा एक कप चाय होई होती. पण कशी साखर व्हायचं जास्तच झाला. माझ्यापेक्षा लहान असताना माझं इतके कोणी बोलतो ते एवढे ताटपर तांदूळ काय चाय बिस्कुट काय ते उडवून खाऊ का. त्याचा काय माहिती या घरात ताटभर तांदूळ पडले तो रोज एक कप चाय मिळता. काय सांगतेस का. म्हणजे एक कप चाय साठी तुमच्या ताटभर तांदूळ निवडून इथं मग समजलात काय तुम्ही. लाग मारीत ते चाय कडी. सांगतास का सांगतास का. चल आमच्या मुर्गेत चल बरं चल. किती अरे आमच्या मुर्गेत जाऊन त्या नळावर लात मार. म्हणजे हे तांदूळ निवडता चहाचा दुसरा प्रयोग नको ना. नुसती चावी फिरायली की चाय गळता. नुसती चावी फिरायली की चाय गळता. असा कर रे. त्या अंधेरीत जाऊन विहार लेगवर लात मार. म्हणजे त्या सगळ्या मुंबईकरांचा कल्याण होत नाही. करतच रे कल्याण. तुम्ही नित्या तुमचा कल्याण करा. विठोबा एले विठोबा तू पावनो मरे घरातल्यांचा निराळा भाईल्यांचा निराळा. पावनो म्हणजे देवासारखं. पण माझी आपली एक श्रद्धा हा. दारात कावळो इलो रे इलो काय तक्का 2 शिता टाकले बिया राहून नाही. तुम्ही आता कच्चे तांदूळ किती खाता. दिवस गेलेत की काय. आम्ही नाही जा. खबरदार निवडा ते तांदूळ. हे तर कावळे जमन काव करत. कावळ्याची आणि माझी किंमत एक. हळू बोल ऐकल्यानंतर तिथे पण पिंड काढून दे. त्याच्या धकात एकही कावळ शिवाचो नाही हा तुझ्या पिंडात सांगून ठेवतोय. बरं तात्यानू कसा होता हो तुमचा. कसा होता कळा हा बाबा तू काव लवकर कळा. रिटायरमेंटची किती वर्ष लावली रे. असत ना मग त्याच्यातच काही ती मजा मारून घ्या. कारण या पोटच्या पोरांपेक्षा म्युन्सिपाल्टी बरी असता. कारण म्युन्सिपाल्टी फुकट बसता. ती पोरा नाही पोचूची. मनात सांगतोय माझ्या मनाचो एक श्लोक ऐकान ठेव. समजला. हा ऐक. हात जोड. मना सज्जना म्युन्सिपाल्टी बरी रे. पगार आणि मिळता कमाई वरी रे.
बायला आणि पोरा कधी ना खरी रे फंडापेक्षा झिला माझ्या पेन्शन बरी रे जय जय रघुवीर समर्थ जा जा अरे माझा झाला तसा तुझा कल्याण होते जा जा एका आता त्यांनी ये सावकाश जा सावकाश जा सावकाश जा आणि चप्पल आपलीच घाल माहित आहे माका तुझी सवय काय माहित नाही होतात माझ्या औषधी होतात चला झाले एकदाचे तांदूळ निवडून कमिशनर हो कमिशनर लवकर झाले निवडून लवकर बसले एका ब्लॅकआउटात हिरोईनीची 4-4 बाळपणा होतो मग माका हे एवढे ताटभर तांदूळ नाही झाले बघ 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 हे कोण घडू गावातून नाही बघ असा गावलो तरी काही एक हरकत नाही तुमकाच खाऊच आणि तुला काय भाजी गो सुनबाईन आपल्यासाठी साखरभात केलं अरे वा माझा थेरड्याचा काय खान त्यातले 2 गोळे सांगतोस काय अगो माका एक तरी गोळो दिशात काय नाही नको हा सुनबाई म्हणता डायबिटीस होय डायबिटीस अगो अगो फटकी इली तुमच्याची फटकी इली तुमच्याची रवानाथा अरे बघतस ना रे तुझ्या जत्रेत 10 लोटांगणा घालतोय ती फुकट गेली काय रे हा अरे या घरात मुगळे सुद्धा 2-2 मापा साखर खातात आणि होता त्या सावत एका साखरेच्या कणात महाग झालो हा अरे त्या माझ्या मुगळ्यांनी मेरू पर्वत तर दिलो नाही ना रे हा वडवडला कुडाची खाडी तर झाल्या नाही ना रे आणि त्या टिटवेल काय तर आपला ह्या आठवलं नाही ना रे रे स्वर्गातल्या 42 मित्रांनो अरे खायचा मुजी खय वाजवतोस रे हा खायचा मुजी खय वाजवतोस हा बंद कर आधी बंद कर यो काय टीव्हीवरचा प्रायोजित कार्यक्रम असा हा एका रिटायर्ड माणसाच्या आयुष्यावरचा करुण आणि सिरियस नाटक ना रे हा बंद कर अरे झालो तात्या सावंत बाळच झालो अरे इजाचो कडकडाट होयो रे इजाचो कडकडाट होयो अरे मेले आता किती रे आता किती बंद कर हे आमच्या आटंबा पुढे तुझ्या या लावण्या फटाकड्याची नाय किती रे बाबा काय झालं कितक्याय सांगला तरी ऐकणार ना तर मंडळी नाटक ऐच्यान गंभीर असा गंभीर आणि तुमच्या शर्टच्या खिशाजवळच्या हृदयात हात घालणारा आता तुमचो काहीसो गैरसमज झालो असा ना तर तो दूर होतो आता त्या घरातनं सोनामुखीचो काढो घेतल्या जरा थोबाड करून आमचो चिरंजीव भितूर येतलो भितूर इलो रे इलो काय पुरुष असा नाट्या म्हशीसारखो माझ्याकडे बघतलो त्या खुर्चेर बसान बूट काढतलो बूट काढल्यान रे काढल्यान काय त्या मोज्यांची घाण काय सांगून चुकता घरभर पसरतली आणि ती घाण बरोबर हेरून आमची सुनबाई बाहेर येऊन विचारतली
इलास आता घाडीली म्हणजे ह्यो इलो या भितूर असा त्याका कळला तरी सुद्धा इलास बघा वाय तुम्ही सिरियस होऊनच बघा मी आपलो दासबोध वाचतोय सिरियस होऊनच बघा धर्मशाळेत जाऊ की काय असं नको हेतून हसण्यासारख्या काय असा चांगलं आहे तुमका जन्मा गेलो तेव्हा रडा होतो आणि आज बघा बोंबालता तू बघत काय रवलं मी काय तुमचा वडा मारलाय जा आहे घाट पटवून द्या आधी जा येतली ही सुद्धा येतली आणि त्याचा वाईट ना म्हातारा झाला असा ना इतक्यात वाद गेलो असात इलाय रे शिरो आणि तात्यात तांदू शिरो अगे शिरा पडो त्या शिर्यात नको फुकाडी अगे हात इतक्या फुटकाप काय झाला तुका अरे मी पूजातोय आता पूजातला म्हणते तू संतापलंय मी संतापलं मस्तकाची नुसती आग जाता माझ्या जिला रे झोपताना इतका सलोणी आणि इड्याचा पान घे मस्तकात तर आमच्या दारक्या लोणी तोळाल आणि तुम्ही चाटून घुसून खायाल काय झाला आता तरी सांगशील नाहीतर का उगी सिरियस नाटकात ऍडिशन किती अरे रो माझो बापूच हो हे बाय अरे मेल्या शिरी तुझोच रे बापूस तुझोच बापूस तुमचं काय ऑब्जेक्शन असा तिचा किती आहे माझा ऑब्जेक्शन आहे माझा अरे या माझ्या बापाशी माझा तोंड का केला गे अरे मेल्या तुझ्या औषधीचा कलर घेऊन दिलो तर तू माझं काय नको काय केले यांच्यानी सांग मला आहे या माझ्या बापाशी त्या गवंडी काम करणाऱ्या रमेश भक्ताकडून 10 रुपयाचं कर्ज घेतले अगे आता नाही गे परवा किती विचार या माझ्या बापाशी त्या 10 रुपयाचं तुझा बाजारात मटको राहिले काय सांगता यो एवढ्या मोठ्या मंत्रालयात ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला कामात नाही माझ्या ह्या बापाशी 10 रुपयाचं मटको राहिल्या ही गजाल जर पीएमला कळाली तर आमची काय इज्जत राहतली सांग मग आहे माझ्या या बापाशी माझा नाक कापले माझा नाक कापले माझं नाक कापले
त्याच्या रडताला का ब्लॅकआउटात घे रे. माझ्याच पोटी किती वेळा तुका सांगू रे हा तू आज मला ऐकलंच नाही तो हा. तर मंडळींनो ही होती या रिटायर माणसाच्या आयुष्यातली करुण आणि सिरियस संध्याकाळ. आता ऑल इंडिया रेडिओचा म्युझिक सुरू झाला काय सूर्यनारायण उगवतो. हल्ली तो कोंबड्यांचा आवाज आउटडेटेड झालो असा ना. सूर्यनारायण उगवतो पण तो नोकरी धंदावाल्यांसाठी. आमचा काय आमच्यासारख्या रिटायर माणसाच्या आयुष्यात करुण आणि सिरियस संध्याकाळ. आता आमचं दिवस ढवलो. तुझे हे मोत्याच्या घरात असेल ना त्या घरात भूताची येऊची काय रे विशाल हा. हिला माझं ऐकतोस रे. तुमचा किती आता मध्ये मध्ये राहुला गटर फुटल्यासारखं वास नुसतं पाळलं. ऐकलंस गो ऐकलंस मग आता बघ. बघलंस मा गेल्या शिरी तुझे ते बूट आणि ते मोजे कधी बाहेर नेऊन टाकून ये. गेल्या संध्याकाळी घरात इलस काय खान सकाळी जाताना खान इनी का कळता असं हो शिरी नो असं मी ते चप्पल वापरीत जातो अरे बुटा रुबा बेटा 4 चौकात छाप पडता छाप. 4 चौकात छाप पडता छाप. मेल्या घरात बाय चक्कर येऊन पडता त्याचा काय किती दिवसाची हानाती काय मेनू लागता जसे काय एका दिवस गेले. तुम्ही काय करता आता. मी काय करू
करून सांग बघूया. बाहेर जाऊन मोठं लाया. कोणतो ना खरं सांगतो आणि तू सांगतोस ह्या खरंच गो 30 रुपये देतस गो त्याला पत्ती लावून येतोय. 30 रुपये देतस गो तुझ्या नावात पत्ती लावून येतं. पाहिले नेऊन दुकान लागलाया अजून दुर्पती काय दिली तशी 30 रुपये दी ग पत्ती लावून येतं. तुझ्यासारखी द्रौपदी ज्यावरती नंतर दुकानात लावल्या नसताना तर ता महाभारत काय घडलाच नसता. पण मंडळी असा कधी होता ना हो साक्षात ब्रह्मदेव जरी आढळून हिलो तर त्याका डाव्या तांगड्यात बाजूक सरून सगळ्या कायदा पुढे जाताला. तर आज सगळं ह्यो जो काय सीन घडलो त्या गडबडीत माझो लेक शिरी आपल्या बायकोक एक महत्वाची गोष्ट सांगणार होतो ती रवानच केली. पण काय नशीब असा बघा या एका गोष्टीमुळे या तात्या संस्थाच्या आयुष्यात कलाटणी मिळतेली. बघा तुम्ही बघा जाता पण सिरियस होऊनच बघा. अरे मेल्या अरे बाबा सोड मेल्या का म्हणतो माय देव या काय म्हणतो पोचवून येतोस काय रे. आता भाकात पोचू आधी. किती रे बाबा झाला काय त्याला आधी सांग बघूया. माझा कुसला. तुझा पुसला तुझा पुसला माय नक्कीच उघड्यात टाकलंस. अहो कुसला म्हणजे माझा चेडू. लाडा आम्ही त्याका कुसला म्हणतो. नाव त्याचा कुसू. पत्नी तुमच्या माय झाला कुसुमाचा कुसला केल्यात काय झे बरं त्या कुसल्याचा काय घेणं असला. अहो तुमका त्या समोरच्या चाळीतलो दादी साठवं तुझी बाबी साठवून खाऊ बसा ना. कळला कळला काय कळलं. अरे तू बाबीसाठी माय जो तुझ्या चढवार लाईन मारता म्हणजे तुमच्यापर्यंत इला पर्यंत. हिला म्हणजे काय हिला म्हणजे काय तू माय जो तुकडे नाक्यावर उभो राहा ताच करता सांगतात का तात्यानू हो भाभी साठवं तुझी बाई चढवा घराबाहेर पडायची बंदी केली. आज सर्व माझ्या घरात दिलो आणि भांड्या बसो मामानू वर्गणी करा वर्गणी. वोटी मारायची पुण्यतिथी. तू माझ्या कान सकाळतो कोण माका मामा म्हणता. इटोबा तुझा काय म्हणणं असा तर माका सरळ सरळ सांग बघूया. ह्या बंधो बंधो एकेकाचे तुम्ही सोशल वर्क ह्या ताईतले एक जबाबदार आहेत आणि तुमच्या माहिती असं झालं तर तुमची काय इज्जत होतली बघा. असं म्हणतो हो असं म्हणतो होय म्हणजे इटोबा तुझा सुटला तर या तात्या संस्थाचा पण सुटला. इटोबा इटोबा तू बिया नको बिया नको. अरे मी असं आहे ना इटोबा तू अजिबात बिया नको. इटोबा कन्वर्ट आवडू गोई रे इटोबा कुर्तोजी कदमा यो यो तातोबा तुकडोजी सावंत तुझ्या पाठीशी उभा असा. बोला हर हर महादेव जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज अरे काय साहेब तलवारीन काय भेंड्याची रुगी लागले. आवाज लावू द्या आवाज. आता सॉरी शियागणार की शियागणार नाही नाही विठोबा नाही. आजी स्वारी त्या साटमगडावर त्या माय साहेब बाबी या तलवारी उभो आडिओ चिरून त्यांच्या कुबलांचोच मसालो भरते काय काय तो तलवार मेल केलास वयो पर्वते माझी तलवार
गर्दी असा रे धार लावून घेऊची मला काय नाही मामांनो मामी तुला का मामा वाटले कोण सांगा नाही प्रेमापोटी म्हणतोय म्हणजे बाबी आता ह्याच्याला लाईन मारतोस रे मारू का होई काय ना उरलेला कामा वया असा तर चिखलात पाय टाकूचोच लागतो लोक वगैरे कसं करता हे काय घरचं आलं चांगलं अरे मेल्या इटोबा माझी तलवार गणली असा रे गणली तुम्ही मागा फडसावता ना तुम्ही वळून जा रे माझा काय तुला मी आलोय कान धरूचो अधिकार तुमचा असा अरे असा ना बाबी असा ना अरे खरात असा रे खरात असा बोल 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 म्हणून तू आता तुम्ही माका माझ्या दाजींचे शेवटी वडिलांचं मान ठेवूकच होय काय ना ओ मेल्या इटोबा बोल अरे काय सोचत बोल असा तो बोल भाभी भाभी अरे माझ्याकडे एखादा स्पेअर चोडू असतं ना तर मी तुकाच माझं दवाई करून घेतलं असतं हे अक्कल आमच्या मामाची तू मामा कातरू हे काय चांगलं शिकवा माझं नाव काढलं तर बघ श्रद्धा काढतो काय करताला अरे ह्या वाडीत कोणाची हिंमत नाही आपल्या अंगात टच करायची बघलास वरची सगळी पिसा काढून कोंबड्याचा बसवली काढा काय काढू पिसा काढू पिसा वेगळा झालाय तुम्ही वर्गणे काढा भोगदे महाराजांची पुण्यतिथी असा अरे पण बाबी गेल्याच महिन्यात असल्याच कसल्या महाराजांच्या जयंतीसाठी 20 रुपये नेलंच ना रे ते बोंबडेवाडीतले खरकटे महाराज ते भगतवाडीतले भोगदे महाराज 25 लिहितोय बाबी चालला असा काय रे नाही देऊचे तर सरळ सांगा आपलो काय फोर्स नाही उद्या वाडीतल्या पोरांनी राडो केल्यानी तर आपली जबाबदारी नाही काय तसा नाही रे बाबी तसा नाही रे पण 25 म्हणजे लय होतात ना रे 24 लिहितोय तुझा नाही आणि माझाही नाही 23.5 लिहू बघूया 23 रुपये 50 पैसे ठीक आहे भाऊ काढा पैसे काढू काढतोय तात्यानो तुमचं पानं लागलेला दिसता माझ्या पैसा तुझा ग्रेट हो हा किती असं किती 30 रुपये 30 हाडा हाडा हे घे जरा ते पावती देतास ती किती गाडी कमी करतोस कमी करा रोख रुपये 30 मिळाले वसूल करणारा बाबी ठीक आहे पावती बाबी ठीक आहे. बाबी या काय बरा नाही हा बरा नाही मिळाले सुट्टे बरा नाही या बरा नाही धनु या सोशल वर्क असा वाडीतले जुने लोक सांगतात तुम्ही ज्यावेळी तरुण होता त्यावेळी ह्या असला सोशल वर्क केलात आता तुम्ही झालात म्हातारे आणि आम्ही असो तरुण राम राम अरे होय तुम्ही तरुण असाल तुम्ही म्हणा मिळवताच वर्गणी चाकूचो धाक टाकून अरे पण माय जयनू तरुणाचा
म्हणजे काय मनातलो राग मनातच उगून टाकायचो समजला तो बा अरे मी तुका आता या सांगते त्या करतोस तू या काम कर तू आता तुझ्या दुसऱ्याचा लगीन करून टाकू घ्या अरे एका तो चांगलं सुकून गोगो अरे माय जाय बाजूलो होतं काय दिवाळा ते बारासा बऱ्याच गाडून फसू बऱ्याच का माडाक लागतं का काजरात रानाक लागतं तुझ्या पुसल्या काय सिनेमाचो हिरो असा तिका मी हल्या माझ्या जावयाचा थोबाड बघलंच रे बघलंच हा अरे त्याच्या तोंडावर बसा फाशी सुद्धा घाबरता रे माय झाया अशी थोबाडा बघून पोरा नाही होती गोडे घालता तात्याने काचा हाताला हो तुमच्या कसं होतं काचा हाताला होता तरी कशात रडा नको काचा हाताला अरे रुमाल घे तू काढते रुमाल सुद्धा नेले काय केलं असते का औषध खाऊ कशात नो समजता हा तुका आकडे बघून बोला माझ्याकडे बघून ते का रुमाल किती दिला अगो मग रडता का अंगातला कंजीप रडते पण तुमचा रुमाल किती दिलास तल्ल्याच्या औषधी चूक झाली आता जात्याने परत हाटतो आणि त्याच्या पाठीवरून हात किती फिरवता इट्टला रवानता काय बरं हात होता कमिशनर मी तुमच्या ह्या काळ्या पायाची शपथ घेऊन सांगतो तो तात्या सावंत तुमच्याशी पत्नीविरोध असा तुमचे हे एवढे पाय ह्योच माझो स्वर्ग आणि ह्योच साक्षात काय ना म्हणू काय सत्यमते वचनाला नादा सत्यमते
गो सकाळी कामाक जाताना ह्या कपाटाने पाकिट ठेवलं याताच्या होळीचं व्हीआरसीचं काम करून दिले ना त्या बापड्यान 500 रुपये म्हणून मला बक्षीस दिले तुका सकाळी चक्कर येईल ना गडबडी सांगा का विचारले बघ हे काय म्हणजे ओके 500 रुपये गेले म्हणतोस सकाळपासून कोण कोण होतोय कोणच ना तू हैसरच होतोय तर रे हा आता वाईट 5 मिनिटं सरमळ करणेकडे गेले तितक्या तू हैसर होतोय तेव्हा हैसर कोण कोण इल्ला ह्यांच्याशिवाय कोण असताना तात्यानु शरणतेची चावी दितात म्हणजे शिरी तो माझ्या नावाला असेल बोल नक्कीच 100% म्हणून तू माझी चरक तपास करस चला चावी दिवा म्हणजे कुरबुड्या तू आपल्या बापाशी चोर म्हणतोस तू आपल्या बापाशी चोर म्हणतोस हा ऐकलंस गो कमिशनर तो तात्या समोर चोर असा तुमका कोण चोर म्हणता तेका खात्री करून घेऊची असा ती असावी वगैरे चिडतास कित्या अगो मी या काय चिडतलंय हा एका माहित असा ते तो बापूस आता रिटायर झालो असा पिसा काढून सोडून ठेवलेल्या कोंबड्या सारू बेकार चेरडू तो याचा काय करतलो हा अरे मी चोर का जा माय घराचा जा पिकर उघडीत असा जा आता कसा तात्या सावंत चोर बस जगावं की मरावं हा एकच सवाल मसनात जाऊचा काय मसनात चाय गावाची नाय अगो मसनात तांदूळ देखून निवडूचे नागाचे ना शिरी आहे तर ते नाही बरे तर के नाही म्हणजे ये वायझळा ये माझे किशे तपास ये म्हणजे शिरी अरे तू खराच माझे किशे तपास करत रे हा तुका खराच वाटतं रे मी तुझे पैसे चोरलोय वाटता माका खात्री असा तुका खात्री असा बापाची किंमत ठेवलास रे हीच बापाची किंमत ठेवलास इट्टला नवनता अरे यो कसलो पोटलो पोट आणि मी कसलो बापूस रे आम्ही सगळे जिने ह्या नट सम्राट नाटकातले जिने तात्यानो तुमचे डायलॉग पुरे झाले आता हे तुमचे डायलॉग ऐका कान सुजले माझे चला पैसे काढा पैसे काढू हो अरे इतकीच खात्री असा रात्री नक्कीच इतकीच खात्री असा तर घे माझा घे तुझे पैसे आणि घाल तुझ्या उरात या चाललंय खय जातास मसनात जातोय दादरच्या काय वरळीच्या आता सांगान जाय म्हणजे आमची पंचायत नको चंदनवाडी जातोय चंदनवाडी 10 दिवसांनी पिंड करून इलाज नाही ना तरी चला भूक लागली काय आपसू घेशात घरात भाताचे पिंड अगे जागे म्हशी आजो जो काय बहादुरा ना त्याचा अपमान कर आणि दूध का मी चाललोय आहे 550 कमी असं मी 450 नाव देते बघ तुफानाला कोणी घर देता
लाकड्या गेले उघडे गेले आणि ते मेले कुडकुडा माझ्या माका ते तुझ्याकडे असत म्हणजे तुझ्याकडे घर नाही तर या भोता रे या भोता पण आताच माझ्या त्या जिलात देऊन दिलं मूर्खा मूर्ख आहेस तू अगदी माझ्यासारखा तू रे बाबा कोण मी गणपतराव बेलवलकर वाटतो की नाही म्हणजे तात्यासाहेबांचं नट सम्राट अगदी बरोबर तोच अरे भाग्या माझा नट सम्राट नमस्कार करतोय हा नमस्कार नट सम्राट अहो, तुमचे पाय पडायचो उलटे करतो मागून धर राम 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 ए, राम 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 कुठे निघालास नट सम्राट ती माझ्या घरात जाते रे तुमची जशी कमिशनर होत सरकार होती ना तसं आमचं घराकडे आमचं कमिशनर असा तरी कोण प्रेमळ हो जातोय राम 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 अरे हो का मागे पण वरता अरे हो का मागे कोण वरता ए, मी वाटतोय मी बघलंय माझं चमत्कार मी आवडतोय तुका मालवणी येता अरे मी मालवणीच असे ना अरे बेलवलकर म्हणजे गाव खायचो तुको अरे मी पांडुरंग वालावलकर वालावल्याचो म्हणजे तू नट सम्राट हो खबरदार माय सया मी आज खरो नट सम्राट अरे तो गणपतराव बेलवलकर माझ्या समोर किस सारखी पण माय सयो वशिल्यान फुले गेलो माय सयो चांगलो म्हातारो हो थिएटरच्या कंपाऊंडात रावलो आणि मी होय 40 दादरच्या फुटपाटात माय सयान मरताना सुद्धा वशिलेबाजी करून गेलो स्वर्गात आणि मी रवला हो भूत बनान तू राम 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 किती कर किती कर त्याचा काय उपयोग होतो नाही कारण मी मॉडर्न दूध असेल राम 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 अरे बाबा पांडुरंग आता एका झाला आता रे सगळे जाऊन कोणात बस पण लक्षात घे पळान जाऊचो विचार जरी केलंस तरी तुझं जाग्यावर कुत्र करून टाकीन 4 पायाचं पांडुरंगा अरे पांडुरंगा मी तुझा काय घोडा मारलोय रे अरे माका तू आवडलंस अरे या थोबाड्या दाबण्यासारख्या काय आता रे माका अक्कोच्या अक्को पुरो आवडलं पण मी काय देवानं नसो आणि पुरुष असा पुरुष तुका कित्याक रे आवडलो हा सगळे दादरच्या मातना एखादी हडळ बिडळ मेली नाही काय रे तुका आय जाय कशी मिळतली सत्तरी तो म्हातारो तू खबरदार नका म्हातारा म्हणशीत तात्या अरे माझा सुद्धा एका चंपा नावाच्या हडळी लव होता पण मागच्या महिन्यातच त्याला मुक्ती मिळली आणि आता माका सुद्धा मुक्ती होई असा माझ्या चंपा शिवाय मी एकलो कसो राहा मग माका आता काय ठेवून घेतलं की का तात्या उगाच जर परत परत पानचटपणा केलं तर ना तुझी मोरूची मावशी करून टाकलं तर नावाचो पांडगो नाही मग हे बस पातळा बदली टांग टिंग टिंगा गाली गाळ्यात धेंगा गाली अरे पण काय तुझं विचार तरी काय असा रे तात्या तू माका तुझ्या वांगडा तुझ्या घरात घेऊन चल अरे तू मेले माता घर नाही असा रे पुन्हा खोटा बोला नको तात्या नाही तुझं हिंदी क्रिकेट कॉमेडीतली शिक्षा केलंय मग हे बस काय थापटी अरे देवा आता काय करू रे
मी काय तुका निमूटपणान सांगता येता तू माका तुझ्या वांगडा तुझ्या घरात घेऊन चल तो माझो शाप चालू असा 8 महिने मी तुझ्या घरात रावतलो आणि 9वो महिनो सर्वान येता सर्वांतल्या सोमवारात माझो प्राण गेलो म्हणून सर्वांतल्या प्रत्येक सोमवारात मी तुका माझी एक इच्छा सांगतलो आणि जेव्हा माझे 3 इच्छा पुरे जातले तेव्हा माका मुक्ती मिळतली दिवसभर मी तुझ्या घरात राहतलो संध्याकाळपर्यंत मी तुझ्या घरात राहतलो आणि दिवसभर माझ्या चमेली पुणेकारणी शोधित फिरतलोय चमेली कोण रे बाबा ही चमेली ही बघ अरे माझा त्या चमेली जेव्हा नाटका काम बंद पडली तेव्हा मी त्याच्या तमाशात काम करू लागलो काम करता करता त्याचो आणि माझो प्रेम झालो पण माय जायन माका बरोच उरबाडून खाल्या सांगतोस का आणि शेवटा माझ्या कमरेला लाद मारून माका बाहेर काढल्या तात्या मी तुका सांगते माका त्याचो बदलो घेवचो तू केव्हा घेवचो कसो घेवचो मी तुका श्रावणातल्या सोमवाराक सांगतलो आता फक्त तू माका तुझ्या वांगडा घरात घेऊन चल मेल्या घरात घेऊन चल काय घरात घेऊन चल काय माझ्या बायकोन जर तुका बघल्यान ना तर माय जाय माका वानेन मारतली वानेन अरे मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकच दिसतही ना अरे कोणाक दिसतच नाही रे पण माय जाय त्याका जर तू काय बघलोस ना तर मेल्या जीव घेऊन पडशीत तुझ्या पक्की हडळ असा ती हडळ तात्या अरे ती जर हडळ असा तर मी आउयो येता असत अरे या दिवसात त्याची गरीब गाय करून टाकी काय सांगतो तुझ्या हाती पायात तेल सुद्धा सांगते का असं म्हणतोस हो औषधीची शपथ घेऊ या औषधीची शपथ घे माझ्या सख्य चंपा हरळीची शपथ घेऊन सांगतो आणखी काय काय करशील रे काय व्हाया तुका काय व्हाया असं तर सांग अरे माझ्या नळात 24 तास पाणी दिसत रे आयेचो घोप 70-80 वर्षाचो म्हातारो यो तात्या तुझ्या नळात 24 तास पाणी अरे पांड्या तुका माहित नाही असा अरे सकाळचा थंडीत कडकडत उठा माका पाणी भरू द्या लागता रे असं हो तुझ्या नळात 24 तास पाणी येतलं काय काळजी करू नको आणि काय वय तुका माका तुका तांदूळ निवडून घेतात रे तात्या तुझ्या घरातल्या तांदळात एकही खडो रावाचो नाही म्हणजे तांदूळ निवडूचो प्रश्न जना नाही माका एक पीठ आकडो काढून दिसत काय तात्या तुका मी संगम सुद्धा लावून दी अरे वा 7 पिढ्या पुराण इतकी तुका धनसंपत्ती अरे बाबा गजांत लक्ष्मीचा वैभव तुझ्या घरात दी काय म्हणतो तुझ्या दारात हत्ती झुलात हत्ती पांडुरंगा इट्टला 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 त्या पांडुरंगा म्हण पांडुरंगा 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 आलो मागता एक डोळो आणि या भूत दिता 2 डोळे तुका अगोदरचे 2 हसत ना होय होय असू द्या. आणखी वय तर 2 घेऊन ते एक मुगा पाळा दुसरं मागसून खुल्या नको नको बाबा नको काका माझे 2 असत ते खूप झाले हा. अरे वय तर घेऊन ते म्हणजे एखाद्या शेजारसून बालमाणूस जर जायत असा तर मागे वळा त्याच्यावर बघू नको
आम्ही एका पात्राचा स्वगत दुसऱ्या ऐका नाही ह्या एवढा तुका ठाऊक नाही हा तात्या माझा चुकला चुकला माका माफ कर. माफ करू केलं माफ केलंय तुका माफ केलंय पण पाडग्या या सगळ्या तू कबूल केलंस तर खरा करून दाखवतलस ना वही असा तर जाग्या वयल्या जाग्यात खात्री करून घे. असा म्हणतोस तर आत्ताच्या आत्ता मका 50ची नोट काढून दाखव बघूया. जे अपेक्षा वाढत गेले तात्या 100ची नोट होई तुका 100ची तात्या डाया खिशात तुझ्या हातात डाया खिशात होय माझ्या न तुझ्या माझ्या घालू औषधी खावरात आणि पवित्र माझ्या माझीच असतली तुझीच असतली मग दुसरा कायो मग त्या तुझ्याकडे हैसर नाही असता माझ्याकडे नाही असा आणि हयसर शिवाजी पार्कात पाडग्या आता हो गाव पाडग्या मग आत्ताच्या आत्ता तलवार काढून दाखव बघूया. असं म्हणत होय तलवार होईत का होय अरे माय झाया तो घेतोय माय झाया पिंडातले ते वडे खाऊन कित्या खाऊ आहे जाड झालंच ना चल माका घेऊन Vikram, beta. Vikram, beta. Vikram, beta. Vikram, beta. Vikram और beta. Vikram और beta. Vikram और beta. तुम्ही आधी तोंड खय काळा केला असता सांगा. खामोश
पांड्या बरोबर झाले. होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. पांड्या माझ्या दिसलंच काय तात्या, यो सारखं माझ्यावर बघितलं नको. अरे पण ते वागल्यात कसं ती बाहेर माझ्या मारते म्हणून ती बघितली असा. एम्ब्युलन्स बोलवून आणले आणि तुला मेळाच्या हॉस्पिटलला घालून टाकली. दारू बिरू पिऊन येलास की काय? खामोश! आपल्या पती परमेश्वर एवढं म्हणतात म्हशी हा त्यावर शिंगा कापून टाकी ना. गेले शिरी माका ह्याचा काही खरा दिसणार नाही. बहुतेक कपाळात परिणाम झालेलो हा. काय कसाच काहीतरी वाटतं. परिणाम काय तू आता बघित राह त्या साबण चोर काय मध्ये खोटा की काय का अगोदर म्हणजे 50 गडप केले. तुका तुझे 50 रुपये होय ना 50 रुपये होय ना. पांडुरंगा ए पांडुरंगा 50 रुपये दिले. तात्या, मगाशी तुका 100ची नोट दिलंय ना रे, आणि आता तुका परत 50 होय. अरे मेले नोट कशी म्हणू माका सांग. 50ची दुसरी दी बघूया. कसं म्हणतो? हो ती काय खिशात हात घालू बघ. दाया खिशात हो, नक्की नक्की असतली मा असतली असतली. तुका 50 रुपये होय ना 50 रुपये होय ना. घे माझे घे ते घे तुझे 50 रुपये आणि घाल तुझ्या उन्हात. आता ह्यो तात्या सावंत 100च्या नोटांचा जॅकेट घालतो बा. नक्कीच मोठको लागलेला दिसता. हे मटको नाही रे सोन्याचो हंडो लागलो हा सोन्याचो हंडो. आता ह्यो तात्या सावंत आजार होतो हा. पांडुरंगा असं रे माझ्या बाबा असं. जा घे म्हशी जा. आ? दिनार अडला माझा केटर भयाकर आपल्या हातात. गेल्या शिरी तू काय भूता बितान झपाटला काय रे? हे काय केलं केल्या मारलं मेल्या पाठी माझ्या. तू काय सर मी होय सर माझा बघित ना. अगो पांडुरंगान मारले. कमिशनर मी तुका सांगून ठेवतो या तू आता तुझी वागणूक सुधार नाहीतर तुझ्या पाठीचा शाप झिरडा होता. डिनर हाड. तुमच्या मेल्याच्या पांडुरंगात सांगा. कमिशनर मग चॅलेंज देऊ नका. जा डिनर हाड. अडला माझा केटर मागे ऐके गेले देवा. बोललो रे देवा माझं पाय. काय बोललो आतापर्यंत एकच बोललो असा. उद्यापर्यंत बघ मस्ता तू काय चालू होती मी कधी हाडलास की काय? मालगती हाडले मालगती. आता हो तात्या सावंत मालदार होतो ना. जा डिनर हाड जा. माका नशी म्हणतात हो. अगो सत्य मला कोणाची भीती इली असा. जाता काय दरवाजा करो जा. क्या एक हे बोललो माझा पाय. काय त्यांचा डिनर काय हाड बेगिना. शत्रूची दाणादाण झाली. तात्या सावताची सरशी झाली. आतापर्यंत या तात्या सावताचे दुर्दैवाचे दशावतार बघलास ना. आता सुदैवान साक्षात्कार पण बघा. सगळी पांडुरंगाची कृपा. पांडुरंगा असं रे माझ्या बाबा असं. आता
दिवस बदलतले. आता संध्या छाया खलास आणि आता तात्या सत्या जाग येतेचो प्रयोग. आता मामांका किती मगी मामांका किती बघीस का काय खरा दिसणार या भूता प्रेताचा दिसता समजता तुका मामा इलो ना या सगळा सरकारचे लोकांना म्हटलं गेली त्यांच्यानी ना मतनात जातोय म्हणा पहिलो तरी चाळो मानेर बसलेलो हा यांच्या मामा मगे बरोबर खार काढतो तो सगळा कसली कारस्थानाचं नियम माझ्या पाठसू तुमका सांगता या माझ्या वाटलं कायच्याच जाणार होता ना. अरे मी जातोय गे मामाचा आठवण. हा जा जा जा. तुम्ही बाहेर गेला नाही का अजून. अरे हल्ली त्या वास येणार नाही ना. हा मी जातोय काय मामा गाठतोय. आणि तू कोणाचं तोंड बघतोस तू कोणाचं तोंड बघतोस. जा 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 ह्या बघा जा. माझा आईला आठवय हटकोन पांडुरंगा असे रे बाबा असे. अरे पुढे ये. तात्या मका याक सांग रे तुझ्या बायलेचो दादा कोण यो. अरे मेवणं माझं काय झाला. कसले धंदे करता यो कसले धंदे करता. अरे मोठो देव ऋषी हा देव ऋषी असं. अंगात देव येतात त्याच्या. हो हो तुझ्या बायले तुझ्या आजीला सांगल्या काय? तात्या मामाक जाऊन घेऊन ये असं म्हणतो. हो पांड्या माय झया आता पिया मेलोस रे मेलोस. त्याची काळजी तुझ्या काय करू नको. मी केव्हाच मेलो आणि मला भूत सुद्धा झालं. पांड्या ते माय झया तुका माहित नाही असा. हो दादा म्हणजे देव ऋषी मोठी मोठी भूता त्यांना लोणच्या सारे बहिणी करून ठेवले नसं समजला. हा तेव्हा हे दादा ये तेव्हा मसनात जाऊ थांब. काय काळजी करू नको ती येतात ते असं म्हणतो. अजिबात काळजी करू नको. तो तुझ्या बायलेचो दादा तुझो मेवनो माझा काय वाकडा करता तर मी तुझ्या घरातच राहून बघतो. असं तू म्हणतो. काय काळजी करू नको. बरं त्या म्हशीनं असा कारस्थान केलं काय. काय आणलं तुला कल्याण होता तांदूळ आणलं. फटकी तुझ्या हाती. अगो सासरो म्हणजे काय गडी असा गो गडी असा. असं म्हणतो किती कंचवता सकाळी तुम्ही घाटाला पाण्याचं ड्रम अर्ध रिक्त करा ना म्हणा. म्हणत
जा जा भरात जा भरात जा 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 भरतो ना वा अगो भरतो नको जा गो तू बघून तरी ये नक्की भरतो ना वा अगो भरतो नो जा काय मला दुडदुडा तात्या ह्याला वाटलेचा आणि माझी सू हो पाणी द्या हे पाणी हकड्या गो काय म्हणतो अरे माझ्या नळात 24 तास पाणी दे होतं त्याचा काय झालं रे असं हो तुझो ड्रम तुका भरलोच होयो ना अरे भरलो बोललो म्हणजे अरे भरलो म्हणजे काय भरलो मला सांगतो जाऊन बघून तरी ये नक्की बोललो अरे जाऊन बघून तरी ये बघतोय सासूबाई रमतर भरलो असा अरे कोण बोललो मध्ये बघलं अरे होय मध्ये पाहिल्या त्या मुचाला ए बाबाशी बघले काय रे ना आला का अरे सकाळपासून कबाडवाला एक करू त्या भांड्यात गेल्या बाईचं पाणी भरलं आणि तो कुंडलच मध्ये ड्रम कोणी उसापलो सांगताय का बघ तर बाबा संपर्क करा नू कमाशे तन तास किती आमच्या कमिशनराकडे अहो तन तास कशा तन कित्या आणि ह्या माझ्या चळवळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाणी भरभर भरलं भाडा कायला बाईचा असं म्हणतात आणि आता रांडेच्या पुढे ड्रम खाली केलं हो असं म्हणतात का खरं होतं. होय गोचाटवा होय तर मग घाला काही घाला काय केलं तर सोडतलंय का नाही त्याचे जोळे धुवून त्या जेटी सुकत घातलाय तर या सरवळ करा तर चढू नाही मी अगो घाल गाडी पटपट घाल सोयी पडी एक करा तसाच करतो सर्व देवा तसाच कर. पिटपिटा माय झाया म्हणजे तू त्या सरमळकरांचा पाणी काढलोस तात्या मी आणखी कोणचं पाणी काढू कोणता म्हणजे अरे माय झाया तुझ्या तुझा पाणी देवतच ना रे अरे मी काय ढग असून तो धरान होता मी पडलोय भूत ठगड्याचा ठगड्या करूचं काम माझा नाही निर्माण करूचं काम देवाचं असं असं म्हणतो हो मग माका काल ते 150 रुपये दिलंस ते खयचे रे 100 रुपये दिलाय ते कोणची ते माका माहित ना पण 50 रुपये दिलाय ना ते तुझ्या जिनाच्या पाकिटातले म्हणजे मेल्या हळू बोल अरे ऐका रे तुला ऐका तात्या तिया बोल तिया बोल हे सगळे भेरे माझा कायच ऐका गेला नक्की? नाही 100%. बरं. पाड घ्या काल मका ती तलवार दिलंस ना ती म्हणजे तुका माहित ना माका कशा बाजूला अरे ती छत्रपती शिवाजी महाराजाच्या कमरेची काळी असा ती बघू नाही ती अरे देवा पाणी घ्या बाईला काशीत घातलंस रे माका काशीत घातलं माका म्हटलं रात्रीच्या अंधारात काळी दिसता आहे गे बाईचा पाणी घ्या काय केले तुया कसा रे तुका यार मला रे अरे वही म्हणाल काय झाला म्हणाल तुझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कमरेची विचारलो तुका आशा भरपूर झाली निर्माण अरे गे असाच काय हो मेलो मेलो तात्या सांगून मेलो कपडो खलास झालो तात्या काल तुम्ही तलवार आणलात ती खैसर आणला त्याचं काय झालं हे बघा पेपरात बातमी लिहा शिवाजी पार्कच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कमरेची तलवार कायो पाणी घ्या मी इटोबाचे इटोबा अरे माझ्या हाती अजिबराव रे
पैसून माझे हात पाय कापतात. तलवारी या तलवारीन नाही रे कापतो म्हणजे थरथरतो. त्या तलवारीन माझं गळ कापल्यात रे आहे गे. हो रडतास किती माझ्या कर्माग रडतोय गो कर्माग रडतोय. विष्णू कमिशनर रडा नको रडा नको. काय दादा दिलो तुमच्या तात्या जाऊन कोण असो जरा तुमका साहेबांनी ठाण्यावर बोलायले. पण साहेबांनी अपराध काय? प्रत्यक्षात महाराजांची तलवार चोरून आणलास आणि वर तोंड करून विचारतास अपराध काय काय? नाही हो माझ्या पांडुरंगात काय असा तर ठाण्यावर येऊन सांगू काय तुमका. चला पांड्या माझा काहीतरी आता कर रे. त्या वरात देऊ बाई अरे तुला द्यायची रे तुला द्यायची. पण आतापर्यंत सगळ्या मुंबईत बॉम्बापून झाली होती त्याचा काय. त्याची काळजी करू नको. तलवार जाग्यावर गेली सुद्धा. तू बिंदास्त जा. गेली काय काळजी करू नको तू. नक्कीच गेली ना. नक्की गेली. बघा बिंदास्त जा. बघा साहेब टवटवीत दिसतात. तू काळजी करू नको. तुम्ही असं बरे तू बिंदास्त जा. जात तुका सांभाळूचा असा हवालदार तुमचं नाव काय. माझं नाव हो अरे आमच्या वाड्यात सुद्धा माझं नाव विचारायची हिंमत जाऊ नये असा. आणि माझ्या तू माझं नाव विचारतो ठाण्याचं तुझा सुद्धा नाव विचारतोय. असं म्हणतास मग असं म्हणतास. चला अवकर नाही का डर किती चला चला जातोय गो कमिशनर जातोय. अरे माझ्या कर्मा प्रत्येक टायमाला का आधी रडता. गोराडा नको जातोय म्हणजे परत येतो. देवा बाबा रवैनाचा यांचा धड परत हाड रे बाबा. श्रावणातले सगळे श्रावण सोमवार यांच्याकडून कडक पाळून गेली. श्रावण सोमवार पाहिजे हो श्रावण पाहिजे पण येणार नको. हा चला येतो. काय हात झंझांलो असा बघा. माझ्या हजारदा सांगून ठेवलं खायचाय म्युझिक खय वाजवू नको. आता खाल्लंस ना मुस्काटी. हा चिबराव आता रडा नको चिबराव. ए दिलीप त्याच्या नाट्य ते 500 रुपये कट करू नको. हा राम मंडळी. तात्या सावतावर तो आड गेलो. तलवार जयच्या थय होती. महाराजांच्या समोर जाऊन नाक घासून माफी मागलोय. तसे महाराज जयचे चिडलेले दिसले नाही. त्यांचीच लेकरं नाही आम्ही. असो हात वर करून महाराजांनी आशीर्वाद दिल्याने जाऊन हो तर बघा. हा
एकच माणूस इले कार्यकर्ते इले माय झोयो कैसर एक म्हणा होतो पंतप्रधान इले असते तर बरा झाला असता. अहो पण माका सांगा ते जर पंतप्रधान येईपर्यंत कैसर माझं कुठं झालो असतो ना हा तर पायद्या घराकडे येताना बजावून सांगलं काय तर तू दादा इलो असतो तेव्हा तू आपलं मसनात जाऊन थांब मग नवीन भानगड नको ना माझ्या चांगलं बजावून सांगलं. आता तुम्ही बघा आता घराकडे जातोय आणि बघतोय पुण्यात काय वाढून ठेवले नाही आता समजला. बघा तुम्ही अरे ब्लॅकआउट चरबी बाहेर काढताय. तुझ्या घरात जब्बर भुताटली असा मी या बाहेर आम्ही चाललोय. माझ्या घरात भुताटली असा म्हणून तुका आनंद झालो. आनंद नाही दूर झाला दूर. अगो कोणतरी माका कुतकुल्या करता अगो. मी या बाहेर चाललोय. तुझ्या गावात कसं तरी जब्बर चालू आहे. मी काय गावाचं चालू. अरे पण दादा या घरातली भुताटली बाहेर काढून दिलं असणार रे. अगो मी जर 2 मिनिटं थांबलो तर तू खावी माझं पगार बाहेर काढीन बघ. मी या चाललोय बाहेर. काय विरोधात करता. अरे माय जाया असा नसा ते चोपारान गेलो असतो
तात्या तू चिबराव रे चिबराव काय रे बसा बसान सांगते हा बस कमिशनर अगो माका सिद्धी मिळाली असा तात्या चिबराव रे चिबराव शिद्धी ती आणि कोणी दिली सिद्धिविनायका अगो काल रात्री तो मी घराबाहेर पडले हा तो डायरेक्ट प्रभादेवीच्या सिद्धिविनायका समोर ध्यान लावून बसलोय हा तो ते शिरीचे 50 रुपये दिलेले ना त्याच्यातले 21 रुपयाचे 21 मोदक असे हे समोर ठेवलं काय सांगतो एका रुपयाचो एक मोदक यो मोठो यो मोठो तो घेतलं आणि समोर ठेवलं आणि म्हटलं देवा आता खा नाहीतर वैसरात मी माझं पदान सोडतलं मग काय विचारतो अगो कुकट मत केस नको म्हणा योग साक्षात कुकट चालू समजला आणि ते 21चे 21 मोदक येथे मोठे गडप केले 5,000 दिकून ठेवल्यांना समजला मग मी म्हटलं देवा देवा आता नका परसात देवाची झाली पंचायत आता काय करतो मका दुसऱ्या लाडून टोल दे होतो मी सांगलं देवा माका आता दुसऱ्या तो लाडू नको माझोच मोदक होतो देवा पडलो आता काय करतो म्हणता कसं तुझ्या त्या मतकावरती तुका काय भया आता मा मग तुम्ही सिद्धी मागला काय चालला तू हा आम्ही नाही जा घडे गडे 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 नाही तांदळातले ते गडे आटावतो आता याच्या पुढे तांदूळ निवडून देऊचंय नाही ना ठीक आहे त्याची काही गरज पडायची नाही अगो तुका आता माझ्या नावात खडे कोणी सारे वाटले ना तर इकत झाडूचे लागते समजला बरा चढला जाण्याच्या झाडावर बरा चढला बरा फुलला आता फुलला पण मी काय म्हणतो पांडुरंगाची कृपा असा ऐका तरी तुमका सिद्धी दिल्या परबा देवीच्या सिद्धिविनायका मग हे तुम्ही पांडुरंगाचं नाव किती घेतास कमिशनर अगो ताई अक्कल गुपित असा आणखीन या गुपी हो कोणा सांगू नको कोणा सांगू नको अजिबात नाही. तुका मनात सांगतो अगो पांडुरंगात सिद्धिविनायका आपली सिद्धी माका दिल्या आणि तो ऑर्डिनरी विनायका माका सांग त्या सगळ्या बाहेर लोकांका समजला हा तर त्या पूलवाल्यांचा आणि खेड्यावाल्यांचा काय होतला हा ते मंगळवारच्या लाईनी एकदम बनणार बरोबर म्हणा सिद्धिविनायकान माका एकच रिक्वेस्ट केल्या एकच कसली सिद्धी नाही म्हणायचा मग हे काय म्हणायचा पांडुरंग म्हणायचा म्हणजे काय बुकिंग कमी झाला तर पंढरपूरचा होय बरोबर 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 हा. विनायका तुझीच कृपा रे बाबा अगो केलाच घोटाळो काय झालं पांडुरंगा म्हण गो पांडुरंगा म्हण ये पाया ये पांडुरंगा तुझीच कृपा रे बाबा नाकास हा घे माझा घे तुझो धक्का असा घे हो सुम्या अगो सुम्या बाहेर ये हो बाय ए मी या शिरी खोय लावलं काय पाया पड तुमच्या पाया पड खेका अगो खेका म्हणून काय सांगतो सिद्धी प्राप्त झाली या त्यांका अगो रावात नको असं दे पडा पाया पडा पिया मेरे माझा तोंड काय बघी तू बरोबर पाया पड त्यांच्या अगो रावात नको पड सिद्धिविनायका पांडुरंगा तुका सद्बुद्धी देऊ दे सद्बुद्धीच्या तुझा वेळ काय करू नोकडे पांडुरंगा त्याची असाच ठेव बघूया असं ती काढून घेते काय कितीच करतो या या मी बघतोय का पांडुरंग तात्या झाला
सिद्धी प्राप्त झाली या पाया पड मध्ये आता त्यांच्या पण नाकास माझे नाकास त्यांच्या तोंडावरचा तेज बघ पांड्या देती लवकर देती अरे मेल्या लाईट वाल्या ब्लॅकआउट रे ब्लॅकआउट